आज या शाळेच्या प्रांगणामध्ये माध्यमिक विद्यालयाचं ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपल्या गावचे सरपंच आदरणीय समीर नाना यांच्या हस्ते होणार आहे। तरी नानांसोबत सर्वच प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे। प्रिया भाई मदद है फिर से शॉक। आता ज्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालंय, मी सर्वच प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमा पूजन करायचंय, की त्यांनी आपलं थोडकंसं मनोगत व्यक्त करावं। गावाचा विकास व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही, परंतु थोडे मतभेद असतात, परंतु ते मतभेद आपण मुलांच्या भवितव्यासाठी थोडे बाजूला ठेवले पाहिजेत, हे माझं प्रामाणिक मत आहे। कारण मुलांचं भवितव्य आणि भविष्य हीच उद्याचा उज्ज्वल भारत घडवणार आहे। या शाळेच्या प्रगतीसाठी आमचे सरपंच समीर नाना असतील, कुठल्याही बाबतीत मला वाटतं सर तुम्ही काम सांगितले नाही म्हटलं असं नाहीच, कारण नवीन नेतृत्वात काम करण्याची वेगळीच धमक असते। आता आमचं थोडं वय झालं, आमच्यात फरक आहे आणि नवीन नेतृत्वात फरक आहे। आता त्याच जोडीला नवीन आमचे जिल्हा परिषद सदस्य परत अविनाश कुदळे, अजून तर लग्न नाही झालं, म्हणजे भरपूरच नवीन आहे। अतिशय तरुण आणि उमद नेतृत्व गावाला लाभलेलं आहे। आमच्या पडळकाई ताई छान असं येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या यवत गावासाठी किंवा आमच्या शाळेसाठी त्यांचं संपूर्ण योगदान राहील अशी सर्वांच्याच वतीने मी ग्वाही देतो। आणि मला वाटतं बदल म्हणजे मला वाटतं गद्रे सरांनी ड्रेस कोड आणला, छान दिसतो तो सुद्धा, त्याच्यामुळं काय बदल कसा असावा एकदम अपडेटेड वाटतं सगळ्या गोष्टी। आणि आज विशेष म्हणजे पालकवर्ग सुद्धा भरपूर शाळेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। सर्वांचंच व्यासपीठावरील सर्वांचंच अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय भारत। मनोगत व्यक्त करावं। प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या सर्व ग्रामस्थांना, बालमित्रांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। मला अगदी थोडक्यातच आपल्या विद्यालयाच्या प्रगती संदर्भात थोडं बोलायचं आहे। आपल्याला प्रथमतः 12वी सायन्स पर्यंत कसं सुरू करता येईल हे आमचं ध्येय आहे। आणि 2 नंबरला 10वी आणि 12वीचे परीक्षा केंद्र या ठिकाणी सुरू करायचं आहे। तरी त्यासाठी आपल्याला सर्व ग्रामस्थांची सहकार्याची अपेक्षा आम्ही ठेवतो। कायदेशीर बाजूतून आम्ही सर्व प्रयत्न चालू आहे, काही अडचणी आल्या तरी त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि ग्रामपंचायतीचं आताची जी बॉडी आहे, समीर नाना दोरगे, बाप्पू यादव यांचं इतकं मोलाचं सहकार्य आम्हाला आत्तापर्यंत लाभत गेलं आणि पुढेही लाभल। ते ज्याप्रमाणे म्हणले की आपण राजकीय जोडे आम्ही ग्राउंडच्या बाहेर ठेवतो आणि शाळेत प्रवेश करतो, त्याप्रमाणे असंच वातावरण जर कायम राहिलं तर मला वाटतं आपल्या गावची प्रगती, नवीन पिढी आपण जी घडवतो ही पिढी जर घडली तरच गावचा विकास होईल। हे ध्येय प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक आपण जे आता सुरू करायचा प्रयत्न करतोय, त्यातून नवीन पिढी घडत आपलं गावाची प्रगती होईल, देशाची होईल, तालुक्याची। एकच गोष्ट थोडी खटकली की उपसरपंच म्हणले आमचं वय झालं, तर मला एकच गोष्ट सांगायची की बापूचं वय झालं का माझं वय झालं, कारण बापूंच्या वडिलांच्या बरोबर मी 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून होतो, तर मी अजून मी स्वतःला तरुण समजतो। त्याप्रमाणे
बापूंनी सुद्धा समीरच्या खांद्याला खांदा लावून जे मोलाचं सहकार्य दिलं, बापूला आम्ही बिलकुल म्हातारा असं समजत नाही. बापू सुद्धा खूप तरुण आहेत. कारण त्यांच्याकडे पहा आणि माझ्याकडे पहा, बापूच्या वडिलांच्या बरोबर मी 10 वर्ष जर काम केलेलं असेल तर बापू किती तरुण आहे एवढंच तुम्ही सगळ्यांनी अर्थ लावायचा. आणि मला वाटतं मुलांना खाऊ वाटपाचा गोड कार्यक्रम मुलांना अगदी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आणि इथून पुढे सुद्धा आता ज्याप्रमाणे आपल्या मुलांनी रिझर्वलं, शिक्षकांना आणि मुलांनी जे जिद्द ठेवली, तर मला वाटतं 10वीचा 100% लागल, 12वीचे दोन्ही कॉमर्स आर्टचे सुद्धा 100% कसे निकाल लागतील हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्याला सगळ्या मुलांच्याकडून 100% आणि पालकांनी सुद्धा आपल्या ज्या वेळोवेळी मिटिंगा बोलवतो त्या मिटिंगला प्रत्येक तुमच्या अडचणी असल्या त्या अडचणी मांडल्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त मुलांच्याकडं आम्हाला जर काही मुलांचे काही चुकत असेल तर त्या तक्रारी तुमच्यापर्यंत जर पोहोचल्या तर तुम्ही त्या मुलांच्यावर थोडं लक्ष ठेवून अजून अभ्यासाची जास्त प्रगती होईल आणि आपल्या विद्यालयाच्या रिझल्ट लागण्याला जास्तीत जास्त तुमचं सहकार्य लाभत एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. स्वातंत्र्य दिनाच्या सर्व ज्येष्ठ मंडळी, लहान मुलं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आत्ता दोरगे सरांनी आपल्याला सांगितलं जिल्हा परिषदेकडून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. तसंच आता आपला आवी कुदळे म्हणजे माझ्या मित्राचा पोरगा आहे म्हणून त्याला आवी कुदळे म्हणतो मी, जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांनी त्याचे आता नवीनच चालू झालेले 5 वर्ष, या 5 वर्षामध्ये भले ही जागा जरी ग्रामपंचायतीची असली तरी समोरच्या साईडला शाळा होऊ शकते, त्यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मी त्याला विनंती बी करतो आणि आदेश बी देतो. तर कोट्यावधी रुपये ज्यावेळेस जिल्हा परिषदेकडून आपल्या गावासाठी मिळतात त्याकरता आपल्या गावातल्या सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य ह्या लोकांनी तो निधी आणून आपल्या गावामध्ये त्याचं काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर रस्ते मुरुम टाकणे अमुक टाकणे तिथं होतच असतं, फक्त इथं शाळा उभी राहिली पाहिजे याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण आम्ही सुद्धा 4 वर्ष अजितदादाच्या पाठीमागे लागलो होतो, पण सुदैवाने अजितदादाचा मृत्यू झाला, ती त्यांच्याकडे गेली नाही. नाहीतर आपण सोप्याला गेलो, मोरगावला गेलो, काराटीला गेलो, आपल्या सोलापूर हायवेच्या गावापेक्षा छोटी गाव आहे तिथं अशा मोठमोठ्या शाळा दिसल्या ना तर आपल्या गावचं वाईट वाटतं मला. त्याकरता आपल्या नवीन पिढीने आता इथून पाठीमागं आमची पिढी गेली, ती गेली की हेवे दाव्यात गेली आणि आता शिक्षक लोक बी व्यवस्थित काम करतात. पहिले शिक्षक लोक बी पार्टी धरून चालायचे, काय सावंत सर बरोबर आहे ना, तसं पार्टी धरून न चालता जिल्हा परिषद सदस्य समजा राहुल दादाचा असेल किंवा दिलीप यादव, रमेश आप्पाचा असेल, हाय म्हणजे आहेच, त्यात काय वाद नाही. तर हा भेदभाव तिकडे रोडवर ठेवायचा. इथं आल्यानंतर असं केलं पाहिजे. तर आवीला माझं सांगणं आहे जिल्हा परिषदेतून जास्तीत जास्त निधी आणून समोरची साईड ती झाली की ही साईड 2-3 मजले झाले तर इथे शाळेला दुसरीकडे जागा आपल्याला उपलब्ध नाहीये. बाकीच्या गावांना गायरा नाही तिथं, त्यामुळे मोठमोठ्या शाळा आहेत हे बी आपण मान्य करू. पण आपलं सोलापूर हायवेवर गाव आहे, अशी टोलेजंग शाळा झाली पाहिजे आहे या ठिकाणी. तर सरपंच आता त्याचे तर संपलेत 5 वर्ष, आता पुढे येणारा सरपंचांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी या आपल्या गावात शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो. फारुक मुलानी तृतीय क्रमांक हा दोघींचा आलेला आहे. त्या दोघींनाही सारखेच मार्क पडलेले आहेत. तर मी पहिलं आमंत्रित करतो इकरा फारुक मुलानी, जिला 80.7% असे गुण मिळालेले आहेत. तर मान्यवरांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी इकरा आणि तिचे पालक यांचा सत्कार करावा. पंडित भाऊ दोरगे यांच्याकडून प्रत्येक उत्तीर्ण आणि नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपाचं पारितोषिक देण्यात येत आहे, ते त्यांनी स्वीकारायचं आहे. त्याच पद्धतीने मी मल्टीस्टेप इकरा आणि तिचे पालक, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यवत,
त्यांचे जे संचालक संयोजक पण असतील त्यांनी यायचं या ठिकाणी. त्यानंतर तृतीय क्रमांक अजून एक आणि तिला विनंती आहे की या ठिकाणून आपला सन्मानाचा स्वीकार करायचा. तिला संस्थेच्या वतीने एक ट्रॉफी आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने आणि पंडित भाऊ दोरके यांच्या वतीने रोख पारितोषिक असं तिचा सन्मान करण्यात येत आहे. त्यानंतर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीनं त्यांच्या संयोजकांनी तिला सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजवा. रिद्धी धनंजय दोरगे तिला 83.20% गुण मिळालेले आहेत. तिचे पालक आणि तिला स्वतःला विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रिद्धी धनंजय दोरगे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि जिल्हा विद्या विकास मंडळ या संस्थेच्या वतीने तिला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. टाळ्या वाजवा. यानंतर मिळवलेला आहे. तिला संस्थेच्या वतीने एक पारितोषिक आणि पंडित भाऊ दोरगे यांच्या वतीने रोख स्वरूपाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने देखील पारितोषिक देण्यात येत आहे. तिचे पालक आणि त्यांनी स्वीकार करावा. बरं, तिचं म्हणणं आहे की तिचे वर्ग शिक्षक कादमाने सर यांना या ठिकाणी बोलवायचे. कादमाने सर, आपल्यास विनंती आहे की शिक्षकांचं विद्यालयाच्या वतीने खूप खूप हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. तुमच्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर्वांनी तुमच्या पाठीमध्ये टाळ्या वाजवायचे. श्री नाथाजी हिला 61.67% असे गुण प्राप्त झालेले आहेत. कला शाखेमध्ये तिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तिला आणि तिच्या पालकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा. तिच्या वतीनं रोख पारितोषिक देण्यात येत आहे. टाळ्या. 12वी कलामध्ये अस्मिता अरुण तिला 63.67 असे गुण मिळालेले आहेत. अस्मिताला विनंती आहे, त्याचे पालक असतील तर त्यांना देखील विनंती आहे की या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा. या निसार 65.67% तिला गुण मिळालेले आहेत. मान्यवरांना विनंती कराल तिचा सन्मान करायचा आहे. तिला देखील विनंती आहे की या ठिकाणी तिने सन्मान स्वीकारायचा आहे. तिला संस्थेच्या वतीनं एक सन्मान चिन्ह आणि पंडित भाऊ दोरगे यांच्या वतीनं रोख पारितोषिक असं तिला देण्यात येत आहे. तिला 76% गुण मिळालेले आहेत. तिला आणि तिच्या पालकांना विनंती आहे की या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. स्वागत. 2 मिनिटं. तीन नंबर होईपर्यंत खाली होणं कसं द्या. टाळ्या. आरती महादेव तिला विनंती आहे, त्याचे पालक असतील तर त्यांनाही विनंती आहे की या ठिकाणी येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चौधरी आरती महादेव. तीनच्या पायलमध्ये स्टार्ट. कायम उपलब्ध असतात आणि कायम विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल असं त्यांचं काम असतं. प्रत्येक वेळी ते काही अडचणी असतील समजा त्यांना सांगितलं तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी यावर्षी
इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी म्हणजे 12वी कॉमर्स आणि आर्ट यांच्यामधून 1 आणि 10वीचा 1 पहिला नंबर अशांना दोघांना सायकल या निवारांना विनंती करेल की आरती चौधरी 12वीतील प्रथम क्रमांक हिला ती सायकल 10वी आणि 12वी मग आत्तापासूनच प्रयत्न पाहिजे असेल तर पहिला क्रमांकच आला पाहिजे त्यासाठी. तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या करा आणि आरतीचं स्वागत करा या ठिकाणी. बागण्णा पवार प्रथम क्रमांक आले त्याबद्दल सायकल 10वीची विद्यार्थिनी त्या ठिकाणी यायचंय नंदिनी झोपे. त्याचबरोबर नंदिनी झोपे व तिचे पालक जोरदार टाळ्या वाजवा एकदा फाईल मध्ये त्यांच्या. बदल झाले, छान बदल झालेत, नवीन बदल झालेत आणि त्यासाठी मी सरांचं एकदा खूप छान अभिनंदन करते की जाऊ दे आमच्या काळात नाही झाले पण आता तरी बदल झाले. खूप ॲप्रिशिएट करते मी आणि खूप छान अभिनंदन त्यांचं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते आणि धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ विद्यार्थी मित्रो की आत्ताच ताईंनी उल्लेख केला खूप चांगल्या प्रकारे बदल आपल्याला भौतिक सुविधाच्या बाबतीत दिसून येतोय. त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा आपल्या तिन्ही शाळा आणि गावातील इतर जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या खूप चांगल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना आमचे शिक्षक देत आहेत. आज आपण पाहतोय की तुम्ही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या प्रांगणामध्ये येत असता. आज शाळेमध्येच्या गेटमधून आत आल्यानंतर सुद्धा तुम्हाला दोन्ही म्हणजे हायस्कूल असेल किंवा जिल्हा परिषद शाळा असेल या शाळेमध्ये भौतिक सुविधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. पालकांच्याही चांगल्या प्रतिक्रिया आहेत. आज गेल्या वर्षी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 साठी 1 कोटीपेक्षा जास्त निधी मॉडेल स्कूल अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, इतर सर्व ग्रामस्थ यांच्या मदतीने आपल्या गावासाठी मिळालेला आहे, शाळेसाठी मिळालेला आहे. आणि यावर्षी सुद्धा यवत क्रमांक 2 ही शाळा मॉडेल स्कूलमध्ये घेतलेली आहे. या शाळेसाठी सुद्धा काही खोल्या मिळतील. भूपेंद्र शाह सरांनी सांगितलं की पूर्वी आपण पाहत होतो की इथं जी दुमजली हायस्कूलची इमारत आहे तिथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 भरत होती. परंतु हळूहळू आपण जिल्हा परिषदचं युनिट वेगळं आणि हायस्कूलचं युनिट वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोड्या दिवसात यवत क्रमांक 2च्या ज्या खोल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मिळतील. परंतु त्यांच्या ज्यावेळेस यावर्षी खोल्या होतील त्यानंतर मिळतील. तोपर्यंत इतक्या दिवस सहकार्य केलं, तसंच ग्रामपंचायतने या बाबतीतही आम्हाला सहकार्य करावं की त्यांच्या खोल्या झाल्यानंतर आम्ही स्वतःहून त्या खोल्या तुमच्या ताब्यात देऊन टाकू. त्याचप्रमाणे या सर्व सुविधांसाठी ग्रामपंचायत असेल, सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, आजी पदाधिकारी यांचं खूप शाळेच्या बाबतीमध्ये मला या 7-8 वर्षामध्ये असा बदल जाणवतोय की गावातले सर्वच पदाधिकारी, कोणताही त्यांचा पक्ष कोणता असेल, परंतु शाळेच्या बाबतीमध्ये मात्र सर्वांची विकासाची भूमिका आहे. असंच सर्वांचं तिन्ही शाळेवर आणि इतर जिल्हा परिषद शाळेवर लक्ष असावं. काही चुकलं आमच्याकडनं तर त्या बाबतीतही आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही सायन्स शाखा चालू करण्याचा देखील प्रयत्न करू. जर आपण ही गोष्ट जर मनावर घेतली तर ते होऊ शकतं. तर कृपया आपल्या सर्वांना विनंती राहील, ग्रामस्थांना विनंती राहील की असं सहकार्य ठेवा. पालकांना विनंती राहील की जर मीटिंग बोलवली तर आपण या ठिकाणी येत जा. सर्वांचं धन्यवाद.
यांच्या वतीनं गरजू आणि लांबून येणाऱ्या विद्यार्थिनींकरता एक 13 सायकल देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं विद्यालयाच्या वतीनं आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद देतो. सन्माननीय किरण यादव आणि त्यांच्या सहकारी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. एक